नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला चवळी बटाट्याची रस्सा भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात। मी 1 वाटी चवळी साधारण 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। 2 बटाटे घेतले आणि बटाट्याची सालं काढून ते कट करून घेतलेले आहेत। एक मोठा टोमॅटो कट करून घेतलाय। वाटण्यासाठी आपल्याला एक मोठा कांदा लागणार आहे। कांदा मी असा उभे काप देऊन कट करून घेतलाय। साधारण एवढा तुकडा ओल्या खोबऱ्याचा घेतलाय, तोही मी किसून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल, वाळलेलं खोबरं वापरलं तरीही चालेल। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। 11 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर आणि फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 6 ते 7 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर ही कलरसाठी घेतलेली आहे। तुम्ही नाही वापरली तरीही चालेल। 1 चमचा माझा घरगुती कांदा लसूण मसाला आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली, चवीनुसार मीठ आणि आपल्याला तेल लागेल। मी गॅसवरती पॅन ठेवलाय, त्यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालते। आता ह्या तेलावरती आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। मी ह्या आधी सुद्धा खूप सारे व्हेज नॉन व्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। कांदा मी 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घेतलेला आहे। आता आपल्याला त्यामध्ये खोबरं घालायचे। तुम्ही वाळलेलं खोबरं घेतलं तरी तेही ह्याच टायमिंगला घालायचे आणि छान परतून घ्यायचे। खोबरं सुद्धा मी 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आलं लसूण, टोमॅटो घालायचा आहे आणि कोथिंबीर घालायची, पुन्हा 2 मिनिटं मी परतून घेणार आहे। कांदा, खोबरं, टोमॅटो सगळं व्यवस्थित परतून घेतलेले। आता मी गॅस बंद करते आणि थंड होऊन देते। कांदा, टोमॅटो, खोबरं थंड झालेले। आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। पाणी न घालताच मी बारीक करून घेणार आहे। जर गरज लागली तर अगदी थोडं पाणी घालायचे। अजिबात पाणी न घालता मी हे वाटण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। कांदा आणि टोमॅटोमुळे पाण्याची गरज लागत नाही। मी गॅसवरती कुकर ठेवलाय, त्यामध्ये 2 चमचे तेल घातले। मी ही भाजी कुकरमध्ये करून दाखवणार आहे, तुम्ही वरती कढईमध्ये पण करू शकता। तेल गरम झाले, तेलामध्ये मी मोहरी आणि जिरे घालते। त्यातच आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। जिरे मोहरी छान तडतडले, त्यात आता आपण जे वाटण तयार करून घेतले ते घालायचे आणि वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचे। आपण वाटणामध्ये कमी पाणी घातलेलं आहे, त्यामुळे वाटण पटकन परतून होतं आणि भाजीला चव देखील छान लागते। वाटण छान परतून झाले, वाटणाला छान तेल सुटले। आता ह्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत। हळद, धने पावडर, बेडगी मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता ह्यामध्ये आपल्याला चवळी आणि बटाटा घालायचा आहे। आपण जेव्हा मसाला परतला त्या टायमिंगला तुम्ही 1 पोहे खायचा चमचा बेसन पीठ सुद्धा घालू शकता, म्हणजे मसाल्यासोबत ते चांगलं परतून होतं। बेसन पीठ घातल्यावर सुद्धा खूप छान टेस्ट येते भाजीला। आता हे पुन्हा मी 1 मिनिटभर चांगलं परतून घेणार आहे। वरतून बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालते।
बटाटा चवळी मी मसाल्यासोबत चांगली परतून घेतलेली आहे। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यातच आपल्याला पाणी घालायचं आहे। तुम्हाला भाजी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या अंदाजे तुम्ही पाणी घालू शकता। मी मिक्सरच्या भांड्यातलं थोडं पाणी घातलंय आणि गरम पाणी घातलेलं आहे। साधारण मी 1.5 ग्लास पाणी घातलंय। आता पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। या टायमिंगला तुम्ही मीठ चेक करून बघू शकता, जर कमी असेल तर आपल्याला घालता येतं। आता एक छान उकळी येऊन देणार आहे, त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचे। छान उकळी आलेली आहे। आता मी कुकरचं झाकण लावते आणि कुकरच्या 3 शिट्ट्या घेते। तुम्ही तुमच्या अंदाजे कुकरच्या 2 किंवा 3 शिट्ट्या घेऊ शकता। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या, कुकरचं प्रेशरही पूर्ण निघून गेले। आता मी झाकण काढते। आपली चवळी बटाटा रस्सा भाजी तयार करून झालेली आहे। चवळी शिजली का ते आपण पाहूया। चवळी एकदम व्यवस्थित शिजली आहे आणि गाळही झालेला नाही आहे। आता वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि एका बाउलमध्ये काढून घेते। खूप छान सुगंध येतोय, खूप छान झाली भाजी। बटाटा सुद्धा चांगला शिजलेला आहे। तयार झाली चवळी बटाटा रस्सा भाजी। खूप छान झालेली आहे। ही भाजी आपण भाकरी, चपाती, भात कशासोबतही खाऊ शकतो। तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।